संभाजीनगर क्रीडा विभागातील घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक। हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक। हर्षकुमारचे आईवडील सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। शरण येण्याआधी वाल्मिक कराडची भ्रमंती। वाल्मिक उज्जैनसह गोवा कर्नाटकला गेल्याची सीआयडी तपासात माहिती। भ्रमंतीनंतर वाल्मिक पुण्यात सीआयडीला शरण। वाल्मिकचा रुग्णालयात दाखल होण्याचा डाव। रात्री ऑक्सिजन किट लावल्याची माहिती। तब्येत खालावल्याचा वाल्मिकचा दावा। चौकशी चुकवण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील बोगस औषधांची चौकशी होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। बोगस औषध विक्री केल्यास कारवाई होणार। आंबेडकरांचा इशारा। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं। दोन्ही पवारांमधील मतभेद दूर व्हावेत। अजितदादांच्या आई आशा पवारांचं वक्तव्य। लवकरच भाजप प्रदेश अध्यक्षाची निवड होणार। निवडीची प्रक्रिया सुरू। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। कांद्यावरील निर्यात शुल्क 0% करा। खासदार भास्कर भगरेंची मागणी। अन्यथा 31 जानेवारीला संसदेसमोर आंदोलन करणार। भगरेंचा इशारा। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची हेळसांड। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली लूट। जलद दर्शनासाठी 1000 ते 4000 रेट। धक्कादायक वास्तव झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद। शिर्डी पंढरपूर शेगाव अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात संत्रांची आरास। नववर्षानिमित्त मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही रांगा।